माझ्याकडे पुढे येतो माझ्याकडे पण मारायला 2 मिनिटं लोड बाकी आहे. वेलकम टू माय ब्लॉग. झालेत. ठीक आहे चालायचंच. जाऊया आता 2 मिनिटं इकडे ते तिकडे रेनकोट वगैरे घालून गपचूप हळूहळू जाऊया. अरे हवा भरायची होती मग अशी पेट्रोल भरलं पूर्ण. मग तो बाय बोलतो पंक्चर आहे. दिसलाच नाही तू ते काढून दाखव की कसा दिसतोय. गाडी पंक्चर झालेली आहे आपली. निघताच शॉट दिलाय मस्त गाडीने. बघू आता काय करायचं ते. पंक्चर नाही वॉल खराब झाला ना. कळेल ना काय ते. मस्त रात्रीचं त्याला मस्त टॉवेलमधून उठवलंय आपण. छान झोपलेला तो. अरे वीडियो बना रहे हो क्या. डायरेक्ट हा ये बेडका असलाय कलर. सो फायनली गाडीचा पंक्चर निघालाय आपल्या. आणि आता आपण परत रवाना होणार आहे पुण्याच्या दिशेने. तुम्हाला मी सांगितलंच नाही कुठे चाललोय काय चाललोय. कुठं तिकडून किती वाजलेत 1:02 बाई. 10:37 निघालोय ना. पण कुठे आता अजून पनवेलमध्ये पनवेलमध्ये. एसटी स्टँड आहे. चल आता लवकर जाऊ. चल किती वाजले 2:38 आणि आपण कुठे पोचलोय मस्त एक्सप्रेस हायवे दिसतो इथं पूर्ण. आणि इकडे पूर्ण खोपोळी डायरेक्ट व्ह्यू. का बोलतो झोप आली तुला. मित्रांनो असं एकदम अंधाराचं पण धुकं बघायची एक वेगळीच मजा आहे. म्हणजे इकडे बघा या लाईट्स बघा त्या धुकामुळे कशा झाल्यात. एकदम असे त्रिकोण दिसतात नाही. ह्याच्यात तुम्हाला कळणारच नाही म्हणजे यामध्ये काय एक्झॅक्ट आहे. किती जोरात हॉर्न वाजून धुकं 4:28 धावडे. किती तासांनी थांबलो आता. 1.5 तासाने. हा आता नॉनस्टॉप गेलो असतो बाई. तू डायरेक्ट हलायलाच लागलेलो मागे पडला आता. हा पक्की इकडे बघ 19:50. हळू खाशील बाबा काहीतरी. चहा नंतर पिणार आधी खिचडी डायरेक्ट. झोप उडेल ना. समोर खिचडी दिसली खिचडी ट्राय करायची. बरं ठीक आहे चालेल. चटणी टेस्ट करायची. चटणी टेस्ट करायची. मगाशी खिचडी खाल्लेली आहे. आता इडली खातो. चहा झालेली. परत एक कॉफी पण होईल कदाचित. आले होय थांबणार होते ना. कॉफी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी. दिंड्या निघाल्या. सकाळचे 5:18 म्हणजे 5:20 5:15 झालेत. आणि आत्तापासूनच लोक बघा वारकरी आपले दिंडीला निघालेत. हा रस्ता सरळ जातो हडपसर साईडला. तिकडे जाणार आहे. तिथून दिवेघाट आणि वर सासवडला जाणार आहेत. आम्ही आता आपली गाडी घेऊन घरी जाणार आहे इथून. आणि दुपारी जॉईन होणार आहे यांना. मजा येते आत्ताच. काय वाटतं तुला. हा किती दिंड्या पाहिल्या आत्ताच. साधारण 8-10 दिंड्या पाहिल्या. आणि ह्या ट्रकवाल्या तर खूपच आहेत. मजा येणार आहे आज. आणि फायनली जो प्रवास आपण 10:37 चालू केलेला तो संपला. हे का असं सारखं होतं. चला सो पोचलो आम्ही शेवटी घरी. लय हळूहळू गाडी चालवत
लय काय काय पंक्चर काढत तासातासांनी थांबत शेवटी आलो आता झोपणार आणि उठल्यावर जाणार आम्ही वारीला मजा खेळायला. सो मित्रांनो फायनली तो क्षण आलाय. आम्ही कालपासून कसे कसे इथवर पोचलो तुम्हाला माहिती आहे. पण शेवटी आम्ही चाललो आहे आता माऊलींना सामोरं चाललो आहे. त्यांना घेऊन येणार आहे आपल्या गावी. बघा या वाऱ्या सगळ्या दिंड्या येत आहेत. आम्ही उलटे चाललो आहे कारण अजून माऊली घाटात आले नाहीत. घाटात त्यांना भेटणार आम्ही एकदम थाटात घेऊन येणार वरती. धावडे काय म्हणणं आहे तुझं? रामकृष्ण हरी. बस एवढंच. दिसतंय का काही? आपल्याला वाटत होतं लेट झालं ना. हा बरोबर आहे. लय पळत आलो. नाही पळत नाही नॉर्मल आहे नाही चाललं माझ्यासाठी ते नॉर्मल आहे पण नॉर्मल आहे. माझ्यासाठी पण नॉर्मलच आहे. एवढंच हा रोज नाही चालत. रोज सॅटर्डे संडे नाही चालत. रोज चालतो माझं दर सॅटर्डे रोज संडे चालतो. चाललं. रोज चालतो मी रोज. काही या ग बस. फक्त ब्लॉग साठी चालतोय आता. आणि तलाव आणि आपला जीवघाट गाड्या आहेत सगळ्या. गर्दी आहे. ते डोंगरावरती पण लोक बसले दिसतात. फोकस नाही होत. फोकस खराब कॅमेरा माझा. किती वेळ झाला वाट बघतोय आपण? दीड तास. 1 तास झाला. घाटात येऊन आम्ही बसलोय. माऊली येत आहेत. घाटा खालीच आहेत. कधी येतात काय माहिती. बघू तरी आपण आले की जाऊया माऊलींसोबत वरती. माऊली करत. आजच काला खेळायला लागले ती लोक. शेवटी आता येते पालखी. आवडे इतक्या वेळ थांबलेलो. क्षण येतोय. JCB दाखवतोय मी. JCB पोकलेन. पालखी दाखव. मजा आली. छान मजा. एन्जॉय कर. घडले चक्कर आली. सगळ्यांच्या भेटी घेऊन झाल्या. वारी पण अजून चालली. अजून पोचलो नाही आम्ही सासवडला.